श्री स्वामी समर्थ. माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून अगदी स्वागत करते. बघा, पावसाने तर अगदी 2 दिवसापासून करच केलेली आहे. पाऊस उघडायचं नाव घेत नव्हता आणि मला आहे ना इथं आता केंद्रात यायचं होतं. तर केंद्रात मी इथे आलेली आहे. तर भागवत ग्रंथाचं पारायण होतं, तर 1.5 तासाचं. तर मी ते पारायणासाठी आलेली आहे. तर म्हटलं सगळ्यात आधी ना म्हटलं विनावाद्यांची सेवा घेऊया. तर मग नंतरून सगळ्या बायका मिळून 1-1 तासाची अशी सेवा दिवसभर चालते. तर दर एकादशीला सुद्धा ही सेवा चालते आणि आज पण होती. आणि त्याच्यानंतर हे बालसंस्कारचे विद्यार्थी आषाढी एकादशी निमित्त त्यांनी ना झाडांची अशी लागवड केली होती केंद्रामध्ये आजूबाजूच्या परिसरात. आणि त्याच्यानंतर पाठाला पण भरपूर संख्येने महिला आलेल्या होत्या. पाऊस जरी होता तरी बघा, तर सेवेची ओढ असतेच प्रत्येक सेवेकऱ्याला. तर बघा, त्याच्यानंतर इथं बालसंस्काराची ही विद्यार्थिनी हिने पण विठू माऊलीच्या गाण्यावर खूपच सुंदर असा डान्स केला होता. आणि त्याच्यानंतर आहे ना आपलं म्हणजे बघा, भागवत ग्रंथाचं पठण हे तुम्ही आज जरी तुमच्यापासून म्हणजे केलं गेलं नसेल तर पण येणाऱ्या प्रत्येक एकादशीला करा, कारण मी याचा लॉंग व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे. नक्की बघा तुम्ही, कारण खूप महत्त्व आहे. पितृदेश निवारण्यासाठी ही सेवा भागवत ग्रंथाचं सगळ्यात म्हणजे श्रीकृष्णांनी सुद्धा शेवटचा पर्याय हाच सांगितलेला आहे पारायणाचा. श्री